आता आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे, आपण या प्रभागातून निवडणूक लढवत आहे. तर निवडणूक लढवताना पहिल्यांदा काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? नमस्कार, मी कुणाल वैजनाथ वावळकर. पिंपरी चिंचवड सार्वत्रिक निवडणूक 2026 भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचा अनुसूचित जाती प्रवर्गाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी नॉमिनेशन केलेले. या प्रभागामध्ये गेली 15 वर्ष मी इथे राहत असून या प्रभागाची लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर असतो आणि या प्रभागामध्ये मला आणखी विकास करण्यासाठी या प्रशासनामध्ये जाऊन आपल्या लोकांचे हित जोपासण्यासाठी काम करायचं आहे. त्या अनुषंगाने मी या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो आहे. बरं, तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत त्या प्रतिस्पर्ध्यासोबत तुमचा कसा निभाव लागेल? माझे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं इच्छुक आहेत, शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे साहेबांच्या गटातून आहेत, उद्धव साहेब यांच्या गटातून आहेत. पण मी प्रतिस्पर्धी ना माझे स्पर्धक मानत नाही, कारण की ते जे मागील गेल्या पंचवार्षिकला जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी ते प्रतिस्पर्धेनी सामाजिकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या त्यांनी या प्रभागामध्ये कसलंही काम चांगल्या पद्धतीने केलेलं नाही. आता आपण ट्रॅफिकचा प्रश्न असेल, लोकांच्या पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी सोडवण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. म्हणून या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचा जो अधिकृत उमेदवार असतील त्या उमेदवारांना आपण संधी द्यावी हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. तुम्हाला पत्र दिलेलं आहे, मी दिलेलं, म्हणजे आता तुमचा विषयच नाही, आता ते असं होईल ना, म्हणजे ठीक आहे. हां, बरं, तुम्ही आता प्रतिस्पर्धीच नाही म्हणताय, परंतु तुम्हाला लोकांनी का निवडून द्यावं? या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो वाकड दाथवडे पुनवळे हा प्रभाग आहे, हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये गेली पंचवार्षिकला उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटामधून अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून आले होते. पण ते उमेदवार कसलेही त्यांनी प्रभागामध्ये सर्वांगीण विकास केलेला नाहीये. लोकांच्या आता आम्ही जिथं काम करतो, जिथं प्रचार करतो, त्या प्रचारादरम्यान लोकांचा सूर असा येतो की ते निष्क्रिय कार्यकर्ता म्हणून आहे. पण त्या निष्क्रियतेच्या पेक्षा माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हा लोकांचं काम करणारा कार्यकर्ता, अहोरात्री कष्ट करणारा कार्यकर्ता, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर असतो. पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असतील आणि वेगवेगळ्या अडचणी असतील. आता पण मला उमेदवारीची छाननी चालली तरी लोकांचा पोलीस स्टेशन मधून, हॉस्पिटलमधून मला फोन येतो, त्यांचे मी तात्काळ काम करतो. म्हणून जो काम करणारा कार्यकर्ता आहे आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे या सामान्य मायबाप जनतेने राहावं एवढीच मी अपेक्षा करतो. नाही, तुम्हाला समजा आता लोकांनी निवडून दिले, तुम्ही सभागृहात गेलात, तर तुम्ही काय करणार आहात? काय तुमचं विजन आहे? या प्रभागामधील ज्या ट्रॅफिकचा प्रश्न, मूलभूत प्रश्न आहे, तो ट्रॅफिकचा प्रश्न मी आमचे कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांच्यामधून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथील जे मोकळ्या आरक्षण आहेत त्या आरक्षण ताब्यात घेण्याचं काम करणार आहे. परत जे येथील पाण्याचा प्रश्न असेल, आता सोसायट्या भरपूर मोठ्या प्रमाणात सोसायट्या वाढलेल्या आहेत आणि त्या सोसायट्यांना मुबलक पाणी पुरवठा मिळत नाही. तो पाणी पुरवठा मिळवण्यासाठी मी कायम प्रयत्न करणार आहे. तुमच्या मतदारांना काय आव्हान आहे? माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महायुतीने जे उमेदवार दिलेले आहेत ते नरेंद्रभाई मोदींच्या विजन बघून नेते दिलेले आहेत. देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जे विकास महाराष्ट्रामध्ये होतोय, भारतामध्ये होतोय आणि त्या विकासाचे शिलेदार होण्याचं काम या उमेदवारांच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून मी प्रिय मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की या प्रभाग क्रमांक 25 मध्ये जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण निवडून देऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी प्रयत्न करावा. आता प्रभागामध्ये जास्त समस्या ट्रॅफिकची आहे, पाण्याची आहे, पहिली तातडीने. आणि दुसरी गोष्ट, जो
प्राधिकरणाचे बाधित घर आहेत त्या प्राधिकरणाच्या बाधित घरांना आम्ही जो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना काय असेल तो महसूल दंड वसूल करून ते नियमित करण्यासाठी प्रयत्न शंकरशेठ जगताप आमदार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. चल ठीक आहे.